मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियंपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। महालसा सिद्धिविनायक देवस्थान मादनगिरे या देवस्थानांतू शिला प्रतिमा प्रतिष्ठापन जावन दिनू रजत महोत्सवाचे सुसंदर्भारी हांगा ताम्रपत्र आच्छादित तशीची गोशाला असे अनेक नवीकरण कार्य त्या संदर्भात करकाम म्हणून कमिटी लोकांनी हाजे पहिले स्वामीले वैद्य त्यांनी मार्गदर्शन घेतले आणि घेऊन त्यांनी आरंभ करून आतापर्यंत अनेक कार्य हांगा घडिला आसा आणि आयच्या दिवसाक त्या कार्याक कोण कोण दान केल्ले आसा तांकां वैद्यची स्वामीले हस्तेन तांकां गौरव पावूं सुका म्हणले उद्देशान आयच्या सभा कार्यक्रमांत अनेक दानी लोकांक वैद्यची स्वामीले हस्तेन अनुग्रह प्रसाद तांकां पावेल आसा। विशेष जावन आताची प्रास्ताविक विषयांची प्रिय गुरुवर्य स्वामीले कालातुलेनची हे देवस्थानाक आणि आमगे प्रिय गुरुवर्य स्वाम्याक तशी मठाक एक अविनाभाव संबंध निर्माण जाला आसा। एक 30 वर्षां पहिले तर इतिहास पळयलेली एक गांवांत जावो ना हे देवस्थानात जावो कसलेच एक तितले संबंध नाशिल्ले। गांवकडे संबंध आसा कित्याक की म्हळ्यार हेची गांवां मुखार गेले गोकर्ण येता आणि गोकर्णांतूची आमगेले मूल शाखा म्हटल्यार थंय आसा। त्या निमित्तान त्या लेकान गोकर्ण वतान मादनगिरी लागता किंतु मादनगिरीक येवचे तसले संदर्भ कसले नाशिल्ले। आयलेले गोकर्ण येवका शाखा मठ म्हळ्यार कितें मादनगिरी कसले काय नाशिल्ले किंतु आज मालगड स्वामीले अनुग्रहान तशीच हांगे एक देवस्थान निर्माण जाल्ल्या निमित्तान प्रति वर्ष मादनगिरीक येवचे तसले एक संदर्भ निर्माण जाल्लो आसा। नाजाल्यार आयले गोकर्ण शाखा मठ येवका ते कालच्या दिवसाक घेऊन गेले आम्ही आणि आयच्या दिवसाक मुद्दाम मादनगिरी येवचे तसले संदर्भ निर्माण जाले। हाका मूल कारणाची हांगे एक देवस्थान निर्माण जाले। प्रिय गुरुवर्य स्वामींची हांगा स्थापन केले। प्रिय गुरुवर्य स्वामींची स्थापन करचे तर नाशिल्ले वय प्रिय गुरुवर्य स्वामी आरंभाचे 1992 चे त्यांना हांगा देवस्थान जाताना ना देवस्थानाचे कसं हांगा विग्रह स्थापन करताना प्रिय गुरुवर्य स्वामी नाशिल्ले। स्वामीन मूर्त दिल्ले आणि आमगे लेखांनी मूर्त घेवच्या मंगळूर शाखा मठाक गेले आणि तेन्ना स्वामीन तांकां सांगिल्ले की स्वाती नक्षत्र आसा आणि बरे जाता तुम्ही मुखार सिया म्हणून स्वामीन स्वाती नक्षत्राचेरीची मूर्त काडून दिल्या। कालच्या दिवसाक स्वाती नक्षत्र आशिल्ले आयच्या दिवसाक ना। एव्हरी इयर प्लस मायनस जाता उरता। 1992 अंतू फाल्गुन कृष्ण पंचमी दिवसाक स्वाती नक्षत्र आशिल्ले किंतु स्वामी घेऊन गेले प्रतिष्ठापन करते त्यांना 8 वर्षानंतर वापस हांगा मूल एक शिला विग्रह प्रिय गुरुवर्य स्वामी हस्तेन हांगा स्थापन झाले आणि त्या विग्रह आज स्थापन जावन 25 वर्ष जाता श्री उर्गा साकची आयच्या दिवसाक रजत महोत्सव कार्यक्रम दवर घेतलेला आसा। आता स्वाती नक्षत्र सांगचे कारण कसं की म्हळ्यारी आमगेले ज्योतिष शास्त्राप्रमाणे गेले 27 नक्षत्र आसात। 27 नक्षत्रांत जर आमगेले गुरुवर्य स्वाम्याक अत्यंत प्रित्यास्पद जावन आशिल्ले अत्यंत आवडचे तसले नक्षत्र म्हणून खंयचे तरी विचारले रे ते स्वाती नक्षत्र। कित्याक की म्हळ्यार स्वाती नक्षत्र हे वायुदेवाक संबंध पावेल तसले नक्षत्र। वायुदेव म्हळ्यार मुख्य प्राण। आम्ही हनुम मध्व भीम हे 3 कशी आम्ही हे करताची तशीची वायुदेव मूल
ताचे 3 अवतार हनुम मध्व भीम. सो आमगेल स्वामेक तशी पळोवचे गेल्यार पुनर्वसू नक्षत्र त्या रामाक संबंध पाविल आसा, श्रवणा नक्षत्र त्या महाविष्णूक संबंध पाविल आसा. किंतु कसं की म्हणाली स्वामेक पुनर्वसूही आवडता, श्रवणा नक्षत्रही आवडता, किंतु फर्स्ट प्रायोरिटी कसं नाही तरी काय केलं म्हणाली त्यांनी स्वाती नक्षत्र घेतले. म्हणजे नक्षत्राप्रमाणे स्वाती नक्षत्र किंतु केलो आता घर बांधचणी असलेली त्या स्वाती नक्षत्राक चढ हाय करणार त्यांना उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असायला सांगतात की त्यामुळे स्थिर नक्षत्र जाऊ का म्हणजे किती त्यांना एक कार्य एक विंगड, विवाहाक विंगड, उपनयनाक विंगड, घर बांधताना विंगड, प्रतिष्ठेक असायला थोडे ओव्हरलॅपही जाता. केलो थंय सांगेल हंगा लाभ जायना. आता पुष्य नक्षत्र अत्यंत बरं आहे, किंतु विवाह करताना पुष्य नक्षत्रात विवाह करचे जायना. पुष्य नक्षत्राने विवाह करचेही नाही. बरे नक्षत्र आशिलांत बर नक्षत्र, किंतु त्या दिवसाक त्या नक्षत्राने लग्न करचे जायना. सो पुष्य नक्षत्र विवाहक जायना किंतु प्रतिष्ठेक जाता. सो प्रतिष्ठेक सांगितले केलो विवाहक जायना, विवाहक सांगितले केलो प्रतिष्ठेक जायना. सो अशी ओव्हरऑल अशी करताना थोडे ओव्हरलॅप जाता. किंतु अशी सांगचे गेले स्वाम्याक अत्यंत आवडतेशी म्हणाली स्वाती नक्षत्र. किते की म्हणाली त्या वायुदेवा नक्षत्र. त्याचे मूळ कारण कसं म्हण किती सांगताची बरे या देवालेली डायरेक्ट आमकां कसं नाही मेळना, डायरेक्ट एंट्री काय मेळना. आता तुम्ही जी तुमगेल्या ऑफिसात येऊ का दिले तुम्ही 4 लोकांक कोणाक तरी विचार घेऊन कडे तागेले बचका पडतात. आता स्वामीने एक येता दिले तुम्ही कसं करता जी आमगेर कोणाक तरी एक विचार गेलो भटमामा कॉल करून स्वामी खंय आसाची, स्वामकेन मिळताले, स्वामकेन फ्री आसाची, स्वाम्याक कसं आवडता हे त्या तो कोणाक विचारता तुम्ही. आम घेऊन डायरेक्ट विचारता जायना. स्वामी महाराज तुम्ही कसं खाताची अशी विचारता तुम्ही. स्वाम्याक कसं आवडतं तुम्ही अशी विचारता ना. तुम्ही दुसरं रूट घेऊन गेलो स्वाम्याला ही कोण असायची तांगेले तुम्ही चौकशी करतात. म्हणजे स्वाम्याक कसं आवडता, स्वाम्याक केन्ना आयल्यार अडना, स्वाम्याक हांव कसं घेऊन गेले का तुम्ही ह्या उठूची स्वाम्याला विचारता जायना. तशीची अन्य कितरी तुम्ही एक व्यक्तीला वच कापा तुमका परिचय ना तेन्ना तुम्ही कसं करता त्या व्यक्ती लागली कोण असा ताका तुम्ही विचार घेनो अरे तो कशी तागेलो स्वभाव कसा नाही ह्या उठूच्या मी अवलोकन करून गेलो कडे तागेले करतात. तागेले एक रेकमेंडेशन घेऊन घेना आम्ही भितर वताचे तेन्ना हां तू हाजे करचे नाही लेवे ताण आम्ही सांगितलं तू आज येता आपण घेऊन ताण सांगेल तागेल रेकमेंडेशन आशिल्ले पुढे ना ताका डायरेक्ट परमिशन भितर गेलो तागेल काम करून तो वापस आहे कित्याक तागे लागींची व्यक्ती लेगी तो वचून घेवन संपर्क आयिल्ले निमित्तान ताणे तागेली यजमानाक सांगिल्ले निमित्तान ताण ते कार्य करू सुद्दी तिसरी व्यक्ती कार्य करू सुद्दी. तशी देवालय आम्ही वताना वैद्यची आमकां एक गुरु जावका डायरेक्ट गेल्यार जायना. गुरु मुखांतरची देवालय वचका म्हणून घेवन सांगिल्लें आसा. तशी आता प्रत्यक्ष जावन घेवन गुरुपीठ गुरु मठ नाजाल्यार गुरु आसा भाई किंतु मोक्ष दिताना आम्ही उठून मनुष्य वर्ग लास्ट कसं अपेक्षा करताची मोक्ष अपेक्षा करताची. आता मोक्ष कोण दिवका देवान दिवका पण डायरेक्ट दितवे ना. ताका कोणेय तरी एकल्यान रेकमेंड करता. कोण रेकमेंड करता मुख्य प्राण जावन असेल तसले वायू देवान देवालेगी रेकमेंडेशन घालका. कसं म्हणून रेकमेंडेशन घालका दीनम दूनम अनाथम एनम उद्धर म्हणून घेनो कोण सांगता त्या वायू देवान देवाले प्रार्थना करका. हे आम्ही घट्टी धरल म्हळ्यार तो आमगेल तर्फे देवालेगी प्रार्थना करता आणि तो प्रार्थना केला म्हळ्यार देव नाम म्हणना. जर तुम्ही वायू देवाक धरिल ना तर डायरेक्ट तुमकां वचक जायना. तुमकां आतां हांगा रोड जालेला हाच्यान तुम्ही केलो पंता बायपास करून घेवन वचेता. तुम्ही बायपास करून फॉर एन एग्जांपल तुम्ही येल्लापूर वचचे असले तुम्ही बाळेपळी क्रॉस बायपास करून घेवन डायरेक्ट येल्लापूर वचक जाता. थंय म्हळ्यार तुमकां आंदे क्रॉस मेळटा थंय तुला डायरेक्ट तुम्ही येल्लापूर पावले. हे लौकिक जिवनांत जाताले. आम्ही बाळेपळी क्रॉस ह्या नाशीची डायरेक्ट येल्लापूर वचक जाता. किंतु आमगेल आध्यात्मिक हंतू
आम्ही मुख्य प्राणा बायपास पोरगे न्हू देवाले मात्र वचेच्यान तशी करच्या गेल्यारी देव तुमका स्वीकारना कित्याक म्हण तू मुख्य प्राणा तर्फेनची तू येऊ काम आमगे एक संतोष कसन की म्हणारी त्याची मुख्य प्राणाक संबंध पावित असेल स्वाती नक्षत्राक हांग देवाक प्रतिष्ठा जाले निमित्ताना खंचेरी तिरवयकेची देव हांग सोडून घेन दिना कित्याक की म्हणारी मुख्य प्राणाक संबंध पावित असले वायुदेवाक संबंध पावित असले स्वाती नक्षत्राची हांगा देवाला मूल प्रतिष्ठा जाले निमित्तानं हरी आणि गुरु दोन्ही वैते दोन्ही देवाला आशीर्वाद हांगा नित्य निरंतर प्राप्त जाता असा त्या निमित्तानं स्वामी त्या निमित्तानं त्या एक उत्तर धरिले स्वाती नक्षत्र प्रतिष्ठ करायला तुमको बर जाता मला कारण कसं की म्हणत वायुदेवा नक्षत्र मला एक कारण त्या निमित्तानं स्वाती नक्षत्राक आमचे स्वामी तितले महत्व दिता आशिल्ले तितले मात्र नाही स्वतः वैद्याची आमगे स्वामी स्वाती नक्षत्र आयले म्हळ्यारी आमगेला तू एक पाऊस साडी झाले नंतर लागी ऑक्टोबर महिन्याला की आश्विन मासाला की त्यांना सूर्य तुला राशीत येऊन गेलो स्वाती नक्षत्रा प्रवेश जाता स्वाती नक्षत्रा प्रवेश करताना त्यांना स्वाती नक्षत्रात एक पाऊस पडचा असा तुम्ही उठा ऐकलं होता स्वाती नक्षत्राक त्यांना सूर्य प्रवेश करतात त्यांना घरची लोक कसं करतात की म्हणारी त्या स्वाती नक्षत्रारी उठूची धान्य मूग की तीळ की कसं नाही असल्यावर वैद्याची उठू बाहेर वागतात सुकोच्या दवरताची ना घरात नशील कपाटात नशील पुस्तक त्यांनी वागतान दवरून सोडतात कित्याक म्हणाले स्वाती नक्षत्राचे एक ना जलेरी स्वाती नक्षत्र पाऊस आहे पुढे ना त्याचे ते संग्रह करच्या वरताचे पावसाचे थेंब कसं नसा ते संग्रह करून घेऊन ते ताकांत घालचे अंत घालचे एक संप्रदाय असा कित्याक म्हणाले स्वाती नक्षत्रात पडील तसं पाऊस होतो त्या निमित्तानं आम्ही कसं सांगता म्हणजे समुद्रांतू मोती जाता स्वाती मुक्तू म्हणून आम्ही सांगतात त्या मोती जावच्याची ह्याची स्वाती नक्षत्राचे उद्दा ग्रहण केल्या निमित्तानं त्याची जी उद्दाची मोती जाता म्हणून त्यातून स्वाती मुक्तू म्हणून तुम्ही ऐकलं होता त्या स्वाती म्हणाली ह्याची स्वाती नक्षत्रात पडील तसं पाऊस आणतो जालेल तसं मुक्तू म्हणून सांगतात म्हणजे इतले स्वाती नक्षत्राक महत्व आमगे स्वामी तिथं असेल जर पाठाक आम्ही पाठा बसले पाठा बसताना जर स्वाती नक्षत्र उरून घेऊन त्या दिवस पाऊस पडला म्हणाली स्वामी पेटेत असेल कोणाला तरी हे उद्दा संग्रह कर तिथे म्हणे तिथले आमगे स्वामी स्वाती नक्षत्र म्हणाली एक आवडत असेल नक्षत्र त्या नैशीची सुनील बाई जर तुम्ही त्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारले रे काही ना त्याला मर्यादा काढतानाची सांगचे तात्पर्य कसं की म्हणाली त्या व्यक्तीला जर तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारले रे एक 4th स्टँडर्ड की कितल्या BA शिकला BA शिकला जाओ तरीही इथं त्याला शिक्षण असल्यावर वैद्याची ताणे वच्चे असल्या काही वचत तशील बँगलोर वचत तशील मंगळूर वचत तशील दुबई वचत तशील जर्मनी वचत तशील ऍक्टर जॉब त्या तकाव करायला ऍक्टर जॉब असेल की कसं की होत ना की तो आजी लोकल कष्टाक परिहार करच्या कोणीतरी असं म्हणाले तो सुनील फिल्म ऍक्टर तुमका 100 फिल्म ऍक्टर मिळताले ना PhD केले 100 लोक मिळताले ना इंजिनियर झाले 100 लोक मिळताले ना बिझनेसमॅन तुमका 100 लोक मिळताले ना अन्य कोणीतरी 100 मिळताले किंतु सिंह पुरुषात दर्शन पात्री मात्र 10, 15, 20, 100 हे तुमका मिळणार एप्रोच तोचीची काही आमगेले गोवा येता तोचीच व्यक्ती पंचाडीक वता तोची व्यक्ती मादनगेरे करता तोची व्यक्ती हॅपी आईस्क्रीमाचे तांगेलाक वता प्रत्येक सिंह पुरुषा कोण सुनील भाई मात्र काही दादा लोक इंजिनियर आंग बिल्डिंग आज हो इंजिनियर असा आपले अनेक लेतालो आज दिनेश भाई असा आपले अनेक लेतालो किंतु सिंह पुरुषा दर्शन ते एकच ते बिंगडा केला पहिले
वामन हाका ग्रामपुरुषाच्या इले ताण ते नाल दिले आणि हे नाल कोणाक मिळता तोची सुम पुरुषाचो दर्शन पात्री जाता म्हणून ताण दिले आणि त्याची प्रमाणे आज सुनील पै हांगा सिंह पुरुषाचो दर्शन पात्री जावन उठू देवस्थानाक एकमेव व्यक्ती हे दर्शन पात्रीची सेवा ना देवाल सेवा तो चलोन घेना येयला आसा त्याची तुम सांगिले तागेल एज्युकेशनाक खंयी ताणे हे करे तशी लाशील असल्यार वैद्याची आज तो दर्शन पात्री म्हळ्यार देवाल दर्शन पात्री म्हळ्यार कित्ता एक एज्युकेशन घेतले तसंच गौरव मिळता ताचे 10 पटीन गौरव देवाल लागीं आसता म्हळ्यार देवाल लागीं उरल्यारी देव त्या व्यक्तीक स्थान कशी व्हड करून दिता म्हळ्यार कितें हेका एक उदाहरण करो तागेले पीएचडी काय ना तागेले एक कारच की ना तेही तुम्ही विचार समय बरे कारच की विचारले तेही ना तरीही लोक ताका गौरव दिता ताने अपील काढिला का लेखील किंता 4 पटीन जर अनुभव येता ना ताचे किंता चढ अनुभव येता म्हळ्यार ताण दवरी तसले एक संबंध ना जाल्यार लोक ताका सुनील पै म्हणून दिनाच लोक ताका तो म्हाळसा नारायणी सिंह पुरुषाचे दर्शन पात्री ताण एक तागेले वाक्याक गौरव दिवंक गेलो आज हांगा हे वैभव वाडयत आसा म्हळ्यार इतलेक दर्शन पात्रिक ना सिंह पुरुषाचे एक चौकाचे एक भाराक इतलेक महत्व मेळिल्लें आसा आजही इतलोक सकाळी 9:30 येवन घेवन तुम्ही हे करचे कारण कशें की म्हळ्यार कडेन दर्शन एक मेळटा स्वामीले दर्शन जाल्लेची त्या जाल्ल्यानंतर दर्शन आणि आमके प्रसाद मेळटा ते प्रसाद घेवचे कितें बँगलोरतल्यान लोक येता आसाची अन्य गांवांतल्यान लोक येता आसाची हाकी एक कारण त्या चौकारी एक प्रसाद घेतील मात्रान आमकां बर जाता म्हळ्यार एक विश्वास त्याची विश्वासा निमित्तान देवी खूप लोकांक आकर्षित करता आसा मुखाबेल दिवसांतू आनिकाची भरभराट वाडका लेखील किंता 4 पट्टीन की 10 पट्टीन 10 पट्टीन हाचे वैभव आनिकाची वाडचे तसले एक योग पळोवचेक मेळटा कित्याक म्हळ्यार स्वाती नक्षत्रांतल्या हाच्यान खंडिताची मुखाबेल दिवसा आनिकाची बऱ्यापण पळोवचेक तुमकां मेळटाले किंतु आयच्या दिवसाक रजत महोत्सवा निमित्तान अत्यंत प्रीतिपूर्वक जाऊन मठाचे गौरवाप्रमाणे आढळित मंडळी तर्फेन आयुक्त तसले समाज बांधव तागेल तर्फेन घडीत तसले स्वागत इत्यादी केले आम्ही संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडवो तुमच्या घरांतू तुम्ही करतसले उद्योग व्यवसायांतू म्हाळसा सिद्धिविनायक देवस्थानांतू आढळित मंडळी तांगेले वैयक्तिक जीवनांतू विशेष जाऊन दर्शन पात्री जाऊन अशें तसलो सिंह पुरुषाचो सुनील पै ताकाही उत्तम आरोग्य प्राप्त जाऊन गेलो ताण दिलेली वाचा मालसा देवी त्या सत्य करून देऊ का जीवनांतू सर्व लोकांक सुख मेळना आणि नित्य निरंतर 24/7 सुख तू मेळना खंय ना जाल्यार खंय कष्ट अडचण आसाची आणि म्हाळसा नारायणी कुळावी जाल्यार तुम्ही पहिले कष्ट आलोचन करू का कारण कसं आहे की म्हळ्यार त्यांना मोहिनी अवतार करून घेऊन आयलो देव ते समुद्र मंथना जाताना मोहिनीला अवतार जाल्ले थंय समुद्र मंथन करताना पहिला येईल तसर वस्तू कसं की म्हळ्यार हालाहल विष पहिला येईल तसर वस्तू कसं नाही विष पहिला आयले कडे 14 वस्तू जाऊन आईल तसर कसं नाही अमृत अंतिम आयले अर्थात कष्ट पहिला आयले आणि कष्ट आयताना देवाल स्मरण केले त्यांना देवाना अनुग्रह करून घेऊन अमृत आमकां दिले तसे आमगेल जीवनांतू आमकां पहिले थोडे कष्ट आयल्यार मागीर ना देवाल अनुग्रहान खाले अमृत मेळटा म्हळ्यार विश्वासू हेची जी मोहिनी स्वरूप जावन आशिल्ली तसले म्हाळसा नारायणी आमकां दाखोवन दिता आसा तेतून तुम्ही काही टेन्शन घेना काची कष्ट आसा म्हणून तर आयल्यार तुम्ही लेका तुमकां मुखार अमृत मेळटा म्हणून तुम्ही लेक्चर काडना आईच्या दिवसाक आईल आसाची म्हाळसा सिद्धिविनायकालय तुम्ही अनुग्रह पात्र जयाची तुमगेल कसले कष्ट असल्यार चौकारी तुम्ही चौकशी कोर घेऊन कसं एक वाचा येता त्या वाचा तुमकां स्पष्ट जावं घेऊन सत्य जावं तशी जावं अशी देवाचरणी आम्ही प्रार्थना करीत आमगेल आशीर्वाद भाषणाच्या मी मंगल करीताची श्री कृष्णार्पण